तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल सादर झाल्याची माहिती आहे। खारगे समितीनं आपला चौकशी अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे सादर केल्याचं समजतंय। 1800 कोटींची महारवतनाची जमीन 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याच्या प्रकरणी ही चौकशी समिती नेमण्यात आलेली होती। समितीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय दिल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान त्याच वेळी या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। तर खारगे समितीच्या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। मुद्रांक शुल्क नियमांनुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो। मीडिया कंपनीने व्यवहार केला असला तरी पार्थ पवारांची त्यावर सही नाहीये। पार्थ पवारांचा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही असंही या अहवालामध्ये म्हटलंय। मीडिया कंपनीच्या वतीने व्यवहार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। मीडियाला मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारूंवर कारवाईची शिफारस आहे। प्रकरण समोर आल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जाब विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही। त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे। क्लीन चिट भेटल्याचा काही प्रकार समोर येतो आहे काय? इथे क्लीन चिट देण्याचा कुणालाही कुठलाही प्रकार त्या ठिकाणी येत नाही। एकंदरीतच ह्या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण सखोल चौकशी त्या ठिकाणी उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून लावण्यात आली होती। त्या समितीचा जो काही अहवाल असेल त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल।